नमस्कार मित्रमैत्रिणी, आज आपण पाहणार अगदी आगळे वेगळे असे मोदक तुम्ही कधीही पाहिले नसतील. म्हणून आज जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण इथे काय करायचं, एखादा पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला पाऊण वाटी असं गूळ. आपण सारण बनवतोय मोदकाचं. आता रोज कसं 1 वाटी खोबरं असेल तर 1 वाटी गूळ घेतो, पण आज आपण थोडंसं कमी घेतलंय. तर इथे 1 वाटी खोबऱ्याला पाऊण वाटी गूळ अगदी बरोबर आहे. तर इथे अशा पद्धतीने घेतल्यानंतर मिक्स करायचंय, म्हणजे ढवळायचंय, म्हणजे ते विरघळलं जातं. आता विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं 1 वाटी खावलेलं खोबरं. आता हे खोबरं ना कधी वरचा जो काळा भाग असतो ना तो घेऊ नका, अगदी सफेद असतो तो घ्यायचा. मिक्स करत राहायचंय. जसं मिक्स करत राहाल तसं थोडंसं अगदी ते गूळ जवळ येऊ लागतो, पाणी सुकू लागतं. त्याच वेळी आपण वेलची पूड, हवं असलं जायफळची पूड टाका किंवा दोन्हीपैकी एक काही टाकलं तरी चालतं. पुन्हा मिक्स करायचे. आता बघा, मिक्स केल्यानंतर बरंचसं गूळ आपलं अगदी सुकलं गेले, पाणी सुकलं गेले. म्हणजे आता याच वेळी आपण गॅस बंद करायची आणि आपलं हे सारण रेडी होतं. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त करायचं नाही. जास्त केलं तर मात्र ते अगदी खूप बऱ्यापैकी कोरडं होतं. आता ह्याला आपण थंड होऊ देऊया. तर इथे आपण काय करायचे, इथे आपण घ्यायचे पीठ. आता इथे 2 वाट्या घ्यायचं आपण इथे गव्हाचं पीठ. त्याचबरोबर इथे अर्धी वाटी असं घ्यायचंय मैदा, म्हणजे 2 मोठे चमचे असेल तरी चालेल. आता मैदा आणि पीठ चांगलं मिक्स करूया. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं आपण जसं पिठामध्ये कसं आपण मीठ घालतो त्या पद्धतीने थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर त्याच्यानंतर आता पाणी घालून आपण ह्याला पीठ चांगलं मळून घ्यायचंय. आता पीठ मळताना तुम्हाला कसं मळायचंय, जसं आपण पुरीचं पीठ कसं मळतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला इथे पीठ मळून घ्यायचंय. आता इथे थोडंसं पीठ मळल्यानंतर ह्याच्यामध्ये हलकंसं तेल घालायचं, जास्त नाही, अगदी छोटासा 1 चमचा घाला. पुन्हा पीठ मळा आणि हे पीठ मळल्यानंतर पुरीसारखं आपल्याला याला वेळ द्यायचा नाही, पटकन आपण करायला सुरुवात करायची. तर बघा, पीठ मी इथे मळून घेतलं. आता ह्याचा ना अर्धा पिठाचा गोळा आपण काढून बाजूला ठेवायचा आहे, कारण का आपण त्यानंतर एकाच सारणाने 2 रेसिपी बनवतोय. ती काय ती मी तुम्हाला सांगते. अगोदर या पिठाचं आपण काय करूया, छोटे छोटेसे गोळे करून घेऊया. इथे मी अगदी बऱ्यापैकी जास्त मोठे असे मोदक करणार नाहीये, अगदी लहान आकाराचे करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण गोळे जितके होतील या पिठाचे करायचे. गोळे झाले की एक एक करून आपण इथे वाटी वगैरे करायची नाही, जशी पुरी लाटतो त्याच पद्धतीने आपण लाटायचे. आणि इथे पीठ वगैरे लावायचं गरज नाही, कारण आपण पीठच इतकं छान मळलंय ना, तर काहीच गरज नाही. आता हे आपण लाटी लाटली गेली की पटकन आपण याचा कळा पाडूया. कळा पाडताना सुद्धा आपल्याला तूप लावायची गरज पडत नाही, कारण आपण पीठ छान मळलं गेले. तांदळाचे जेव्हा आपण करतो जेव्हा मोदक, तेव्हा आपल्याला थोडंसं तूप लावावं लागतं. 1 बोट आतमध्ये ठेवून 2 बोटाने आपण दाबत खालपर्यंत यायचं आणि अशाच पद्धतीने कळ्या आपण पाडायच्या. मी तुम्हाला तांदळाच्या पिठाचाही करून दाखवलंय, तर तुम्हाला माहितीच असेल. आता अशाच पद्धतीने आपण जितक्या होतील तितक्या कळ्या पाडायच्या. आता कळ्या पाडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सारण भरायचं. सारण चांगलं अगदी गच्च भरा, म्हणजे जितकं सारण असलं की मोदक खायला छान लागतात. तर अशा पद्धतीने जितकं थोडं थोडंसं घालून यात भरायचं. आता भरल्यानंतर डाव्या बाजूच्या हाताने अलगद तुम्ही त्याला अगदी जवळ करायचं पिठाला. आणि इथे ना हा मोदक आहे लहान, तर म्हणून आपल्याला जास्त अगदी दाबून घ्यायचं नाही, नाहीतर कळी आपली तुटली जाईल आणि त्याचा व्यवस्थित कळा दिसणार नाही. म्हणून हलकंसं दाबायचं आणि वरच्या उजव्या हाताच्या 4 बोटांनी त्याला अशा पद्धतीने जवळ करायचं. एक्स्ट्रा थोडंसं पीठ काढले आणि अशा पद्धतीने दाबून घेतले. तर बघा, कळी अगदी सुरेख दिसते, मोदक छान झालेत. अशा पद्धतीने सगळ्या कळ्या मी अगदी मोदक करून घेतले. पाणी इथे ठेवायचे, इथे अगदी उकळतं पाणी. इथे आपण मोदक स्टीम करणार नाही हो, तळणार नाही. अगदी वेगळीच रेसिपी आपण पाण्यात टाकणार आहोत. अगदी ही रेसिपी माझ्या आजीची आहे. ती अशाच पद्धतीने मोदक करत होती, अगदी अप्रतिम लागत होते. तुम्ही नक्की करून पहा. पाणी चांगलं उकळत अगदी झालं की त्यात मोदक टाकायचे आणि अगदी गॅस मीडियम करायची. टाकल्याबरोबर ते खाली जातात आणि जेव्हा ते अगदी वरती येऊ लागेल, चांगले शिजले जातील, तेव्हा आपल्याला कळतं की आपले हे मोदक रेडी झाले. बघा, आता ते वरती येऊ लागले, पाणी चांगलं अगदी उकळतं, चांगलं होतंय, अगदी खळखळतं म्हणतात ना त्याच पद्धतीचं. आणि वरती मोदक आले म्हणजे मोदक रेडी झाले. आता हे मोदक आपण सगळे काढून घ्यायचे. याच पद्धतीने सगळे मोदक करायचे. आणि आता
त्याच सारणाने आपण एक दुसरी रेसिपी करणार आहोत. ती म्हणजे आपण छोटे छोटेसे त्याचे पराठे बनवायचे. अगदी पुरीच्या आकाराचे म्हणाल ना तर हरकत नाही. एखादा गोळा घ्यायचा, त्याला पीठ लावायचं आणि पीठ लावल्यानंतर अगदी पातळसर चपाती आपण कशा पद्धतीने करतो त्या पद्धतीने अगदी मोठी अगदी चपाती करून घ्यायची. अगदी म्हणून मी इथे चॉपिंग बोर्डच घेतलाय का पोळपाटावर एखादी लहान होईल म्हणून. मोठी केली की त्यानंतर एखादी कोणती वाटी घ्या. अगदी लहान घेऊ नका, थोडीशी मोठी असेल तर घ्या आणि अशा पद्धतीने पुऱ्या जसं आपण कशा शेप देतो त्या पद्धतीने आपण करून घ्यायच्या. जितक्या होतील तितक्या करा. आता इथे 2 झाल्यात आणि या बघा 4 झाल्यात म्हणजे आपला या 4 जरूर झाल्यात पण आपल्या 2-2 चपाती आपल्याला त्याला गरज पडणार आहे. तर एका आपल्या चपातीवरती आपण त्याला सारण लावायचं आणि सारण अगदी व्यवस्थित जितकं होईल तितका लावा. फक्त बाजूच्या बाजूला आपण लावायचं नाही, ज्या किनारी असतात ना त्याला लावायचं नाही. त्याच्यावरती आपण ही जी दुसरी चपाती आहे ती ठेवायची. ठेवताना अगोदर काय करा, त्याच्या खालची जी चपाती त्याला हलकंसं पाणी लावून घ्या. मी चुकून अगोदरच चपाती ठेवली, पण अगोदर पाणी लावायचं आणि नंतर चपाती ठेवून तिला चांगलं अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचं. म्हणजे सारण बाहेर येता कामा नये. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा, खरोखर छान लागतं. नुसतं तुम्ही असं पण कधी खावंसं वाटलं ना काहीतरी गोड पदार्थ, तेव्हा अशा पद्धतीने बनवून खाऊ शकता. अगदी छोट्या छोट्याशा पोळ्या बनवायच्या आणि अगदी चांगलं व्यवस्थित हाताने अगदी दाबून घ्यायचं. आता बघा हे छान असं अगदी व्यवस्थित दाबलं गेले. जितक्या होतील तितक्या करून घ्यायच्या आणि आपण त्याला अगदी चपाती कशा आपण पद्धतीने आपण त्याला भाजून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला त्याला भाजायचे. रेडी झाले तर आता पटकन आपण भाजायला सुरुवात करूया. तवा गरम करायचा, त्याच्यावरती हलकंसं अगोदर तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर त्याला चांगलं तव्याला लावून घ्या. अशा पद्धतीने टिश्यूने पुसल्यामुळे ते व्यवस्थित तूप पूर्ण तव्याला लागेल. म्हणजे ती जी आपण चपाती केली ती चिकटणार नाही. आणि ह्याच्यावरती आपण टाकायचं आणि टाकल्यानंतर अगदी 2 मिनिटं थांबायचं. मग त्याला उलट करायचं आणि उलट केल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित अगदी साजूक तूप लावून मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं. अगदी छान लागते. तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जसं आपण करंजी करताना कसं करतो त्याच पद्धतीची, पण आपण ते तळत नाहीये ना, आपण तळणार नाही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे. एकाच सारणाने आपण 2 रेसिपी बनवल्यात बघा. मोदकी बनवले आणि छोट्या छोट्याशा पोळ्या म्हणजे पराठे बनवू शकता. अगदी मस्त रेडी झालेत. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानच्या रेसिपी बरोबर.